झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल रानो रानी भटकतो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाण मेल कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग. बोला मानव गोखले. हाऊ यू सर? मी उत्तम आहे, तुम्ही बोला. माझं एक काम होतं सर तुमच्याकडे, बोलू शकतो का? काय काय काम होतं गोखले? एक तर इतके दिवस तुम्ही सुट्टीवर आहात, त्यात जर आता तुम्हाला जर पगारवाढ वगैरे जर हवी असेल ना तर प्लीजच. सर मला स्वतःसाठी काहीच नकोय, राधाचं सगळं चांगलं व्हावं बस इतना ख्वाब आहे. गोखले, जिचं लग्न आहे ती दररोज कामाला येते आणि तुम्ही मला सांगताय हे बघा मी ओव्हर टाइम करायला लावेल. आणि आय एम नॉट जोकिंग गोखले. येस बॉस, तुम्ही म्हणाल ते करीन सर, पण माझी एक रिक्वेस्ट ऐका ना सर. मला पगारवाढ नको आहे, मला जागा हवी आहे. घरातनं हाकलून दिलेलं आहे का गोखले तुम्हाला? आय न्यू इट, तुमच्यावरती वेळ येणार होतीच, मला कल्पना आहे त्याची. सर मला माझ्यासाठी जागा नको आहे, राधासाठी हवी. राधासाठी? गोखले काय काय झालंय नक्की? काय काय प्रॉब्लेम काय आहे मला सांगा. राधाचा होणारा नवरा आहे ना सर, त्याला बॅचलर्स पार्टी करायची अँड आय एम जस्ट वॉन्टेड टू हेल्प हिम सर. तर तुमचं फार्म हाऊस आहे ना सर, तर ते म्हणजे मला नकोय राधाच्या होणाऱ्या नवऱ्याला घनश्यामला. देऊ का त्याला फोन सर? काय काय गरज नाही, इट्स ओके. ओके थँक्यू सर. म्हणजे तिथे जर बॅचलर्स पार्टी झाली ना तर पुण्याचं काम होईल सर. हा गोखले, कळलं कळलं मला. मग तुम्ही पण जाणार आहात की नाही बॅचलर्स पार्टीला? त्यांनी बोलवलंय मला, पण सर तुम्ही जर म्हणत असाल ना तर मी नाही जाणार. हा एन्जॉय गोखले, एन्जॉय, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. मग मला फक्त सांगा कधी करायची पार्टी? सर घनश्यामला विचारतो आणि सांगतो. सर तो सिगरेट. हो थँक्यू. ओके, कळवा मला. बाय. आता पार्टीत घनश्याम तू आहेस आणि मी. म्हणजे काय हो? असंच असतं ते. असंच असतं म्हणजे? वल्ली, तुला बॅचलर या शब्दाचा अर्थ माहितीये? हो, कुवारा. हो. सगळा हिंदी चित्रपटांचा परिणाम आहे. तरुणपणी बघितला असेल ना कुवारा बाप? हो, नाही तरुणपणी नाही, लहानपणीच बघितला होता. त्याच्यातलं ते गाणं होतं ना, सज रही है गली. अहो मी इतक्या वेळा बिनाकावर त्याच्यासाठी फरमाईश केली होती ना. माझ्या बहिणीला दर वेळेला सांगायचे, अगं त्या गाण्याची फरमाईश कर ना, आणि ती करायची माझ्यासाठी. ते गाणं. वल्ली, मुद्दा हा आहे की आपल्या घराचं आता लग्न होणार आहे. हो. त्यामुळे तो काही दिवसातच एक संसारी पुरुष बनणार आहे. मग अशा वेळेला आमच्यासारखे लग्न झालेले पुरुष अशा लग्न न झालेल्या पुरुषाला काही मौलिक सल्ले देतात. त्याला बॅचलर्स पार्टी असं म्हणतात. या पण मग हे सगळं आपल्या घरातही होऊ शकतं. फार्म हाऊस कशाला पाहिजे? पाहिजे ग, पाहिजे.
वेगळं असं निवांतपणे असं मस्त असं निसर्गरम्य वातावरणात गेलं ना की तो घना असा मोकळा होईल, खुलेल आणि सगळं असं मनातलं बोलेल. पण म्हणजे तेवढंच ना? तेवढंच असतं. आणि कसं छानस सरबत पीत गप्पा मारणार. नाही, मी ना ते सिनेमात बघितलं होतं. म्हणजे अशी जेव्हा बॅचलर पार्टी असते ना तेव्हा असं आयटम सॉन्ग वगैरे. सिनेमातच असतं ग ते सगळं. खऱ्या आयुष्यात कुठून येणार ही मजा? मी असं म्हणत होतो की सिनेमात असतं ते. खरं आयुष्य आणि सिनेमा वेगळा असतो ना. हो. आणि कोण वाटलो कोणा मी तुला? आयटम सॉन्ग वालीला बोलवणारे वाटलो? हो, हळू बोला ना जरा. मी एवढं चिडायला काय झालंय? मी आपलं असंच विचारलं होतं तुम्हाला. हो, मी येऊ बरोबर? बॅचलर आहेस तू? पुरुष आहेस तू? मग नाही, इथे बायकांना प्रवेश नसतो. अगदी आयटम सॉन्ग वर नाचणारीलाही नाही. त्यामुळे तू नाही येऊ शकत. वली, मी दिघाशी बोलून आलो. ही काहीतरी गडबड आहे. काय बॅचलर्स पार्टी आणि हे पुरुष मंडळी करणार फक्त? आपण काय घोडं मारलाय मग? आपणही पार्टी करू शकतो. मी तेच म्हणत होते ना की दरवेळेला पुरुषांनी का करायची बॅचलर्स पार्टी? बरोबर. मग आपण नाही करू शकत अशी पार्टी? करू शकतो. आणि आपण नाही देऊ शकत असे सल्ले? देऊ शकतो. हा. त्यांच्यापेक्षा जास्त चांगले देऊ शकतो. हा. हे ठरलं मग आपण पार्टी करायची. काय करायचं पण आपण पार्टी? हो, काय करूया? मला असं वाटतंय की आपण सुद्धा ना जरा पुरुषांसारखं काय करायचं याचा विचार करतेय. काय करायचं, कुठे जायचं ठरलं. आपण सुद्धा पुरुषांसारखं ना एखाद्या फार्म हाऊस वर जाऊया. मस्त असं शेत, तिथे रात्री शेकोटी पेटवायची, असं वरती आकाश आणि मजा येईल. मस्त तारे बिरे, तारे वारे सगळं ग. झालं ठरलं. आम्ही सुद्धा एकदा गेलो होतो, खूप मजा आली होती. कधी? आम्ही म्हणजे ह्यांच्या बरोबर नाही ग, आम्ही सगळ्या मैत्रिणी कॉलेजमध्ये असताना. ए, आपण तिथेच जाऊया ना. अगं तिथे जायचं असेल तर जरा काय? ते ठिकाण मला आठवावं लागेल. मला आता ते आठवत नाहीये, खूप वर्ष झाली ना. छे ग, मला नाही आठवते आता आम्ही नेमके कुठे गेलो होतो ते. आपल्या नशिबात ना गच्ची किंवा अंगण असा एखादा कोपरा पकडून बसणं आहे. दुसरं काय? काय ग, काय चाललंय तुमचं? वहिनी वहिनी काही नाही, आम्ही असं ठरवत होतो की आपण पण बॅचलर पार्टी करायची. हा, राधाला घेऊन. आणि ना, आणि तिला मौलिक सल्ले पण द्यायचे. पार्टी आणि सल्ले म्हणजे काय? मला काही कळलं नाही. नाही लिसन वहिनी, कसं आहे माहितीये का, हे सगळे काका आहेत ना, हे घनाला घेऊन कुठेतरी बाहेर चाललेत. हा, म्हणजे ते पार्टी करणार आहेत सगळे मिळून. तर नुसती पार्टी करणार नाहीयेत, त्या पार्टीत जाऊन ते घनाला काय काय सल्ले देणार आहेत, लग्नानंतर कसं वागायचं वगैरे. अगं बाई, हो. आपली पार्टी वेगळी आहे आणि आपल्या पार्टीत आता राधा आहे. तर आता आम्ही काय विचार करतोय की आपणही सगळ्यांनी राधाला घेऊन कुठेतरी बाहेर जायचं. अगं बाई, हा, खूप असं मस्त लांब, बरं चला लांब नाही पण जवळच कुठेतरी, पण तिला घेऊन जायचं. हा, आणि ना तिलाही सुतोवाच केलं पाहिजे की लग्नानंतर पुरुष कसे वागतात ते. वा 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 वा, मस्तच आहे की आयडिया. जा जा जा, अगं जवळ कशाला, छान लांब कुठेतरी घेऊन जा तिला. तिच्याशी छान गप्पा मारा, मज्जा करा. वहिनी जा नाही, आपण सगळ्यांनी जायचंय, तुम्ही पण चला ना आमच्या बरोबर. मी? हो. अगं मला काय आवडेलच, पण काय ना, अगं राधाला मग माझ्या समोर जरा बुजल्यासारखं होईल ना. अगं तुम्ही तिच्याशी छान गप्पा मारा, म्हणजे ती पण अगदी मोकळेपणाने बोलेल. मी सासू पडले ना तिची. काय आहे, तिला काय जे सल्ले बिल्ले द्यायचेत ना ते नीट ठरवून ठेवा. त्याच्यात माझी काही मदत लागली तर सांगा मला. मला आता आयुष्यभर तिला सल्लेच द्यायचेत ना.
जा जा आणि काय भेळेचं सामान वगैरे मी बनवून देते, ते घेऊन जा हवं तर. मज्जा करा. लावूयात का राधाला फोन? लावूया. हा, आणि ना आपण तिला सांगूया की तुझ्या मैत्रिणी घेऊन यायच्या असेल ना तरी घेऊन ये बिंदास. हा चालेल. आणि एक काम करू, आपण तिलाच विचारू, राधा तुला असलं ठिकाण कुठलं माहितीये का ग जिथे अशा बायका सगळ्या जाऊन पार्टी करतील? हो हो चालेल. ओके, मग आता आपण फोन करूया राधाला. हा काकू बोला. नाही आपण करूच शकतो, प्रॉब्लेम काहीच नाहीये. आपण डिटेलमध्ये नंतर बोलू. हा चालेल. हो घनश्याम आहे इकडेच. नाही निघतोच आहे आता. हो 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 या बाय. सुप्रिया काकू तुम्ही काय बॅचलर्स पार्टी वगैरे करताय का रे? म्हणजे काय झालं अगं, दिग्या काका आणि वल्लभ काका असं म्हणाले की आपण बॅचलर्स पार्टी करूया. तर मी म्हटलं काय हरकत काय ना, म्हणजे व्हॉट्स द हार्म, इट्स कूल नाही का? या ऑफकोर्स. काय काय असणार आहे पार्टीमध्ये? कॅटरीना कैफ नाचणार आहे. चलिस मी का? आणि मला खूप आवडते कटरीना कैफ. म्हणजे मी जर मुलगा असते आणि ती माझ्या बॅचलर्स पार्टीला आली असती ना तर मी एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. काम म्हणजे बायको आहेस तू होणारी माझी. हा अरे पण आपलं वेगळं आहे. हा आणि मला खूप आवडते कटरीना कैफ. कसली आहे ती? म्हणजे मी जर मुलगा असते आणि ती माझ्या बॅचलर्स पार्टीला आली असती ना तर मी मुलगा असते तर. कसं दाखवलं ना एकदा करून. बाय द वे आमची पण पार्टी आहे. सुप्रिया काकूचा त्याकरताच फोन आला होता. त्या म्हणाल्या की पुरुष पार्टी करतात तर आपण का नाही करायची? म्हणलं का नाही करायची? या फन. मला कॉन्सेप्टच पडलं. म्हणजे आता काय तुम्ही बायका मिळून बॅचलर्स पार्टी करणार का? त्याला स्पिन्स्टर्स पार्टी असं म्हणतात त्याला. ते जे काय असेल ते. नाही स्पिन्स्टर्स. हा तेच. पण म्हणजे वियर्ड आहे ना, म्हणजे कॉन्सेप्टच वियर्ड आहे. बघ ना, म्हणजे काय तुम्ही काय सांगताय की लग्नाच्या आधी जेवढा बाहेरखेलीपणा करायचा आहे तेवढा करून घ्या, लग्न झाल्यानंतर आम्ही गुड बॉय किंवा गुड गर्ल सारखे वागणार आहोत, म्हणून आता बॅचलर्स किंवा स्पिन्स्टर्स पार्टी करा. आणि म्हणजे काय या पार्ट्यांमधनं काय सिद्ध होतं की नंतर तुम्ही गॅरंटी देताय की तुम्ही शहाण्या मुलासारखे मुलीसारखे वागणार आहात, असं काही करणार नाही आहात? तू वागणार आहेस का? नाही माझं वेगळंच आहे. पण एक मिनिट आपल्या दोघांचा प्रश्नच आहेत ना, कारण आपल्या दोघांचं कळलं. हा सांग मला काही तुला मदत वगैरे लागली तुमच्या स्पिन्स्टर्स पार्टीसाठी तर. तुझी हा म्हणजे कोणाला नाचायला वगैरे बोलवायचं असेल तर सांगेन मी. ओके खरंच कोणाला बोलवू? रणबीर कपूर. चालेल. जेलस? काहीतरी काय. चल गुड नाईट. चल गुड नाईट. 2 दिवस राहिले फक्त आता. ए राधा, फक्त 2 दिवस राहिले आपल्या लग्नाला. हो बाबा, फक्त 2 दिवस राहिले आता. 2 दिवसांनी सगळं वेगळं झालेलं असणार आहे.
मला ना खूप मनाची तयारी करायला लागते सगळ्यासाठी. म्हणजे मला आतनं पटतच नाहीये की मी हे सगळं करतेय लग्नासाठी. साड्यांच्या खरेद्या, पार्लर मध्ये जाणं, असं मी काही करेन मी इमॅजिनच नव्हतं केलं. एनिवेज आता शेवटचे 2 दिवस, मग सगळं संपणार. आपण मोकळे होणार कायमचे. गुड नाईट. या गुड नाईट. प्रभात, या शहाण्यांच्या जगात आपल्यासारख्या वेड्या मनांना कसं होरपळून निघावं लागतं नाही. ए बाय द वे, तू काय घालणार आहेस घना दादाच्या लग्नात? झब्बा. कुठल्या रंगाचा? तू सांग. ए बघ, माझ्याकडे की नाही ऑप्शनला 4 साड्या आहेत. ठीक आहे, मी काय करते, मी जी साडी नेसणार आहे ना ती मी ठरवते आणि मग तू त्याला मॅचिंग कसा झब्बा घाल. काय मी ना एक पण केलाय. हो, निर्धार, निश्चय केलाय. त्या निष्ठुर जगाला धडा शिकवण्याचा ना? नाही, तुझ्या लग्नात घनादादाला मागणी घालण्याचा. काय? सॉरी, घनादादाच्या लग्नात तुला मागणी घालण्याचा. खरंच मस्त आयडिया आहे. चल मी ठेवते आता फोन. हा, नंतर बोलते. कोणी आहे का? रेड अलर्ट, रेड अलर्ट, रेड अलर्ट. कानाला सतत मोबाईल चिकटलेला असतो ना. काय फेविकॉल आहे त्याच्यात का चुंबक आहे? बाबा, या वयात ना सगळ्या मुली अशाच बोलतात फोनवर सारख्या. लहान मुलांच्या हातातलं खेळणंच झालंय मोबाईल म्हणजे. बाबा बाबा, ऐका ना ऐका ना, घना दादाच्या साखरपुड्यात मी साडी नेसले होते की नाही? कशी दिसत होते मी? ओझ्यानं वाकली होतीस त्या साडीच्या. अजिबात पेलवत नव्हती तुला साडी. पण तरी सुद्धा आता ना मी साडीच नेसणार आहे रोज, घरात सुद्धा. काय म्हणणं आहे तुमचं? ऐकावी नको, तुझ्या डोक्यातनं ते फॅन्सी ड्रेसचं वेड गेलं ना, हे फार चांगलं झालं. नाटकात काम करणार आहेस ना तू? तुला माहितीये, मी जेव्हा कॉलेजमध्ये असताना नाटकात काम करायचो ना, तेव्हा असंच डेडिकेशन होतं माझं. अशीच रोज साडी नेसायची प्रॅक्टिस कर, म्हणजे नाटकात काम करताना जमेल तुला. बाबा, काय ऐकू? तुम्ही खूप घाईत आहात का? अगं ते घनाच्या बॅच अरेंजमेंट करायच्यात ना लग्नाच्या सगळ्या, ते घनाला घेऊन जरा. मला माहितीये तुमचं काय चाललंय ते. काय? तुम्ही घना दादाला बॅचलर्स पार्टी देणार आहात ना, आणि तिथे तुम्ही घेणार काय? एखादं सरबत वगैरे छोटस. वल्लीने सांगितलं ना तुला हे सगळं. तिला ना अक्कल नाहीये लहान मुलांसमोर काय बोलावायची. मी लहान नाहीये बाबा. अरे आज तर तू पिणारच रे. तू किती नाही म्हणालास ना तरी मी बाजणार आहे तो. एका लग्नाची दुसरी गोष्ट. माझ्या दारी पिंगा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. माझ्या दारी पिंगा. याचा रंग जातोय. नदिया से दरिया, दरिया से सागर. अहो मी पसारे आवरते, तुम्ही आणखीन काय घालताय? उचलून ठेवा. तुमसे बढ़कर दुनिया में ना देखा कोई और, जुबां पे आज दिल की बात आ गई. तुम्ही हे खरंच माझ्यासाठी म्हणताय की माझी मस्करी करताय? माऊ, तू आज इतकी सुंदर दिसतेस ना, म्हणजे मी असं सकाळपासून विचार करतो की तू काय केलंयस म्हणजे नक्की. नाही, मी काहीच केलेलं नाहीये. पण माझ्या लक्षात येतंय तुम्हाला हे असं सगळं माझ्याविषयी का वाटतंय ना, ते लक्षात येतंय माझ्या. कसं कसं कसं? तुम्हाला आता संध्याकाळच्या बॅचलर्स पार्टीचे वेध लागलेत थोडक्यात. माऊ, तुला हेच वाटत आले माझ्याबद्दल कायम? हो, कायम. काय डोळ्यात डोळे बघ घालून बघ. काय? ठीक आहे, मी नाही जाणार. मी सांगतो ना खनाला की मी येणार नाही बॅचलर्स पार्टीला. बस बस बस, ओव्हर ऍक्टिंग नको. बस, जा, कुठे जायचंय ते जा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, लिसन. त्या पार्टीत जे काही घडेल ते सगळं घरी आल्यानंतर इत्यंभूत मला सांगायचं. माऊ, मी नेहमीच सांगत आलोय तुला. अगं तू कायम माझ्या अशी डोळ्यासमोर उभी असतेस. डोळे मिटले तरी तूच दिसतेस मला. हो,
नाही पण प्रॉब्लेम काय माहितीये का, तुम्ही मला दिसत नाही हा, त्यामुळे तिकडे जे काही घडेल ते सगळंच्या सगळं मला येऊन सांगायचं. हो कळलं? हो. हा चल. तुमसे बढ़कर दुनिया में. आता काय भाऊ 1000 रुपये हवे हो, होते. जा, नाही, रुपये. मला नकोय. घनानी मागितले, त्याची बॅचलर्स पार्टी, तो त्याला काय अडलं, तो म्हणला तर मी काय म्हणायचं माझ्याकडे नाहीये. घरातला करता पुरुष, त्याचा लाडका काका. बरं कळलं. घरातून बाहेर पडताना थोडे पैसे हवेत जवळ. ठीक आहे मी देते. अभी ना जाओ छोड़. बरं राहू दे, नाही देत. नाही जल्दी करो रे राधा, जल्दी करो. कपडे मिक्स करू नका आणि रंग जातात त्याचे वेगळे द्यायचे. दोघ्याला थांबा, पर्स मधून आणते. हो. हॅलो, 1000 रुपयाची सोय झालेली आहे. हो श्रीलंका डन. हा पैसे मी तुला उद्या ऑफिसमध्ये आल्यावर देतो. आज संध्याकाळी जमणार नाही, आज बॅचलर्स पार्टी आहे. खूप दिवसाने मी परत एकदा बॅचलर होणार आहे. मग रम्य ही स्वर्गाहून लंका, रम्य ही स्वर्गाहून लंका. वा. आज एकदम असं मोकळं वाटतंय. घना, केवळ तुझ्या पायी आज त्या जेलमधून सुटका झाली आमची. काय हो, तुम्ही पित नाही? मी घेतो पण आज नको. नक्कीच तुमचं लग्न झालेलं नसलं. मला कसं काय कळलं? आज नको असं म्हणणं तुम्ही अफोर्ड करू शकता हो. कारण तुम्ही लग्न न झालेली माणसं वाटेल तेव्हा पिऊ शकता हो. आमच्यासारख्या संसारी माणसांना ही मिळेल ती संधी शेवटचीच असं म्हणून प्यावं लागतं. हो नाही, आज तुम्ही पिणार नाही? कमाल आहे. नाही म्हणजे शेरो शायरीसाठी मदिरापान आवश्यक असतं. चला आज आपण शेरो शायरीला मुकलो. नाही सर, म्हणजे मी न पिता सुद्धा शेरो शायरी करू शकतो. अरे देवा, हे अरे बाप रे असं म्हणत होतो. अर्ज किया है लगेच शादी. गम में डूबने के लिए साकी साथ जरूरी नहीं. गम में डूबने के लिए साकी साथ जरूरी नहीं. कमबख्त ये गम हमारे गरीब खाने में कभी भी चला आता. ओ माशाल्लाह. अरे आज तर तू पिणारच रे. तू किती नाही म्हणालास ना तरी मी बाजणार आहे तुला. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.